हाय, श्री स्वामी समर्थ. आज ना आई चकली बनवत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत पण चकलीची रेसिपी शेअर करावी. कारण आईची चकली ना खूप छान असते, एकदम कुरकुरीत असते, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावी. ही ना तांदळाची आणि आपलं जे डाळवं असतं ना त्याची चकली आहे बघा. जेवढे आपण तांदूळ घेऊन 2 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाटीच डाळवं पण घ्यायचं आणि दळून आणायचं. दळून आणताना त्याच्यामध्ये ओवा आणि जिरे पण टाकायचे, म्हणजे मग ती परत अडकत नाही. आणि त्याच्यामध्ये ना तेल थोडं कडकडीत गरम करायचं, एक 4 चमचे, आणि ते पण टाकायचं आणि ते सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं. त्याच्यामध्ये ना मग परत हळद, तिखट, मीठ टाकायचं आणि आपलं कोमट पाणी करायचं. जरा जी मळायला पीठ घ्यायचं ना ते कोमट पाणी करायचं आणि त्याच्यात असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. ह्या चकलीसाठी ना फक्त जी आपली इंद्रायणी वगैरे ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना ते तांदूळ वापरायचे नाही. रेशनचे वगैरे असे दुसरे कुठलेही वापरले तर चालते. त्याची बघा एकदम छान अशी कुरकुरीत चकली होती बघा. आणि संपेपर्यंत ती एकदम कुरकुरीत राहते, असं नाही की ती परत थंड झाल्यास ती एकदम संपेपर्यंत कुरकुरीत राहते, म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. बघा आमच्या आईने किती छान चांगल्या 1 किलोच्या चकल्या केल्या बघा. अर्धा किलो तांदूळ घेतल्यानंतर अर्धा किलो डाळवं पण घ्यायचं आणि करायची. मस्त होती. चला तर भेटूया उद्या. बाय बाय.